चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये दुसरा आणि चौथा ह्या सोमवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे। हा धनसंपदा वाढवणारा उपाय आहे, धन आकर्षित करणारा आहे, करोडपती बनवणारा आहे आणि नशीब सोन्यासारखं नशीब जोडणारा आहे, आयुष्याचं कल्याण करणारा आणि नशिबाची चाबी उघडणारा असा हा मिठाचा दिवा। आता हा मिठाचा दिवा अतिशय प्रभावशाली आहे। हा उपाय ज्या घरामध्ये होतं त्या घरातले लोक कधीच कंगाल राहत नाही, दारिद्र्यता त्या घरामध्ये भटकत सुद्धा नाही, त्यांचं आयुष्याचं सोनं होतं, कल्याण होतं। त्यामुळे हा मिठाचा दिवा कशा प्रकारे प्रज्वलित करावा, कसा लावावा, कोणत्या दिशेला लावावा, कोणतं मीठ आपल्याला त्याच्यासाठी वापरायचं आहे, त्याच्यामध्ये काय टाकायचं आहे आणि तो कसा कोणत्या दिशेला लावल्याने त्यावेळेस आपल्याला कोणते कोणते मंत्र म्हणायचे आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला संपूर्ण विधीसहित कृती करून दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती प्राप्त होईल। आता हा जो दिवा आहे हा श्रावण महिन्यात दुसरा किंवा चौथ्या सोमवारी लावला जातो, कारण की हा जो श्रावण महिना आहे हा म्हणजे जी शक्ती आहे, दैविक शक्ती ह्या महिन्यामध्ये भरपूर प्रमाणात पृथ्वीवर निवास करत असते। हा जो महिना आहे हा भगवान शंकराचा आहे। यावेळेस शिव आणि शक्ती यांचा वास या पृथ्वी तलावर राहतो आणि लक्ष्मी माता आकर्षित होते ह्या मिठाच्या दिव्याने, आणि ह्या मिठाच्या दिव्याने लक्ष्मी माता आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये जर हा दिवा लावला तर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये निश्चित येते, संकेत देते। असे काहीतरी संकेत आहे की ते आपल्याला प्राप्त होतात ज्यावेळेस आपण हा दिवा लावत असतो त्यावेळेस। तर ते कोणते संकेत आहे संपूर्ण माहिती तुम्हाला डिटेल संपूर्ण सांगेल, त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे, स्किप न करता, म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती प्राप्त होईल। बघा, अर्ध ज्ञान कधीही चांगलं राहत नाही, त्यामुळे संपूर्ण ज्ञान घ्यायचं आणि तशाच प्रकारे आपल्याला कृती करायची आहे। तर आता मी तुम्हाला सांगणार की हा जो दिवा आहे हा खूप कमी लोकांना माहिती आहे, याच्याबद्दल कुणालाच माहित नाहीये। आणि मिठामध्ये धनसंपदा म्हणजे धन आकर्षित करण्याची भरपूर प्रमाणात ताकद असते। तर ती ताकद आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित करणारी, धनसंपदा वाढवणारी, याच्यासाठी मी तुम्हाला आज सांगणार आहे की कशा पद्धतीने तो दिवा आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे। श्रावण महिन्यात असा हा गुप्त उपाय आहे। बघा, हा उपाय तुम्ही कुणाला पण सांगू शकतात, पण ज्या वेळेस तुम्ही करणार त्यावेळेस नाही सांगायचा, कारण की हा गुप्त उपाय आहे आणि हा गुप्त उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्ती करून देणारा, धनसंपदा वाढवणारा, धनाला आकर्षित करणारा आहे। तर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येण्यासाठी हा गुप्त उपाय आहे। हा कुणाला सांगू नका ज्यावेळेस तुम्ही करणार त्यावेळेस। तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। कधी करायचा तर श्रावण सोमवार, म्हणजे आता 4 सोमवार सुद्धा करू शकतात, पण आता 1 सोमवार गेलेला आहे तर तुम्ही दुसऱ्या सोमवारी आणि चौथ्या सोमवारी करायचा आहे। कारण की ह्या वेळेस शिव आणि शक्ती ह्या महिन्यामध्ये शिव आणि शक्ती म्हणजे खूप प्रमाणात आपल्या पृथ्वी तलावर जागृत झालेली असते। लक्ष्मी माता आपल्या पृथ्वी तलावर भरपूर प्रमाणात जागृत झालेली असते आणि हा महिना अतिशय पवित्र आणि खूप शुद्ध मानला गेलेला आहे। आणि ह्या वेळेस जी आपण मिठाचा दिवा आपल्या घरामध्ये लावला तर आपल्या आयुष्याचं सोनं होतं, कल्याण होतं, आपलं नशीब उजळतं आणि करोडपती बनण्यापासून आपल्याला कोणीच रोखू शकत नाही। ही शाश्वती आहे, हे सत्य आहे, कारण की मीठ जे आहे ते नकारात्मक शक्ती बाहेर घालवणारं आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी खेचून आणणारा असा हा प्रभावशाली उपाय आहे। तर हा उपाय करताना आपल्याला आता मिठाचा दिवा म्हणजे नक्की काय, मिठाचा दिवा म्हणजे नक्की काय तुम्हाला सांगते। मिठाचा दिवा म्हणजे शुद्ध सेंद्रिय नमक, जे शुद्ध सेंद्रिय नमक असतं, आता भरपूर जणांना सेंद्रिय नमक माहीत आहे, ते सेंद्रिय नमक आणायचं आहे। रॉक साल्ट वापरून तयार केलेले दिवा, त्यातील कापूर, म्हणजे आता तो सेंद्रिय नमकचा जो दिवा असतो त्याच्यामध्ये थोडासा कापूर टाकावा लागतो आपल्याला। तो कापूर टाकल्यानंतर तो दिवा खूप असा प्रभावशाली होतो, तेजस्वी होतो आणि ते धन आकर्षित करण्याचा खूप मोठा स्रोत आहे। त्यामुळे हा दिव्यामध्ये थोडंसं आपल्याला कापूर टाकायचं आहे। बघा, ह्या फक्त अग्नी नाही तर एक प्रकारचा उजेचा स्तोत्र आहे। हजारो वर्षापासून तांत्रिक साधन, वास्तुशास्त्र आणि गुप्त साधक या दिव्याचा वापर करतात। शौर्य, सुख, समृद्धी, ऐश्वर्यासाठी, प्रगतीसाठी या दिव्याचा वापर केला जातो। हे तांत्रिक जे लोक आहेत ते दिव्याचाच वापर करतात त्यांचा तांत्रिकपणा वाढवण्यासाठी। आणि असा मिठाचा दिवा म्हणजे गुप्त शक्ती ही जागृत होते या मिठाच्या दिव्याने।
म्हणजे ज्यांची देवी बांधलेली आहे, ज्यांच्यावर काही केलेलं आहे, तांत्रिक मंत्रिक केलेलं आहे, संपूर्ण नाहीसं होतं हा दिवा आपल्या घरामध्ये प्रज्वलित केल्यानंतर. तर फक्त श्रावण महिन्यातच याचा प्रभाव भरपूर प्रमाणात असतो. श्रावण महिन्यामध्ये जर आपण हा दिवा आपल्या घरामध्ये लावला तर शक्ती जागृत होते, शिवशक्ती जागृत होते आणि आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढते. लक्ष्मी म्हणजे ही जी लक्ष्मी संतरित होते ह्या दिव्याने आणि नकारात्मक शक्ती पूर्णपणे आपल्या घरातून बाहेर जाते. या दिव्यामध्ये आपल्या घरामध्ये वादविवाद होत नाही, कटकट होत नाही, कर्जबाजारीपणा नाहीसा होतो, घरामध्ये बरकत येते, धनधान्य वाढतं, घरातल्या लोकांची प्रगती होते, घरामध्ये सुख समृद्धी नांदते, घरातला आजार बाहेर जातो आणि घरातले जे करणी बाधा आहे, तांत्र मंत्र केलेले आहे ते संपूर्ण नाहीसे होतात. त्यामुळे हा उपाय आपल्याला श्रावण महिन्यातील 2रा आणि 4थ्या सोमवारी आवर्जून करायचा आहे. खूप प्रभावशाली असा उपाय आहे. आता मी तुम्हाला त्याची जी कृती आहे ते सुद्धा दाखवणार आहे की कृती कशा पद्धतीने करायची आहे. मानले जाते की ह्या महिन्यात वातावरण अतिशय प्रभावशाली आणि शुद्ध झालेलं असतं, त्यामुळे ह्या मिठाचा दिव्याचा उपयोग आपल्याला करायचा आहे. आता कृती करण्यासाठी तुम्हाला साहित्य सांगते. त्याच्यासाठी तुम्हाला सेंद्रिय नमक लागणार आहे 1 वाटी. नंतर पितळी म्हणजे सेंद्रिय नमक लागणार आहे, 1 पितळी डिश लागणार आहे. ते मी तुम्हाला कृती करूनच दाखवणार, तरी तुम्हाला तोंडी सांगते. त्याच्यासाठी तुम्हाला सेंद्रिय नमक 1 वाटी, 1 डिश लागणार आहे, म्हणजे 1 ताम्हण लागणार आहे. आपल्या तांब्याचं ताम्हण असतं ते ताम्हण लागणार आहे. नंतर 3 दिवे लागणार आहे, 1 मोठा दिवा आणि त्याच्या खाली 1 दिवा, म्हणजे मोठा जो दिवा आहे त्याच्यामध्ये आपल्याला मीठ भरायचं आहे. मीठ भरायचं आहे, संपूर्ण सेंद्रिय नमक भरायचं आहे. त्याच्यावर 2रा दिवा ठेवायचा आहे आणि त्याच्यावर 2रा दिवा ठेवायचा आहे. असा तुम्हाला आणि थोडंसं गोमूत्र तिथं शिंपडण्यासाठी, म्हणजे जी जागा असते आपल्या घरातली ती पवित्र करण्यासाठी. त्या ठिकाणी जर तुम्ही लक्ष्मी मातेचा फोटो असेल त्या ठिकाणी लावू शकतात, किंवा तुमच्या घरामध्ये पूर्व उत्तर दिशा किंवा उत्तर दिशेला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेलाच तुम्हाला हा दिवा लावायचा आहे, प्रज्वलित करायचा आहे. तर ह्या दिव्यात सेंद्रिय नमक भरून ठेवायचं आहे. नंतर तुम्हाला आता दाखवते हा दिवा ज्या वेळेस आपण प्रज्वलित करतो त्यावेळेस हा दिवा खाली ठेवायचा नाही. आता मी तुम्हाला कृती करून दाखवते की कशा पद्धतीने आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर मिठाचा दिवा तयार करण्यासाठी 1 ताम्हण घ्यायचं, त्याच्यावर हळदीने स्वस्तिक काढून घ्यायचं. स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला आजूबाजूला थोडा हळद लावायची आहे. जो मोठा दिवा घेतलेला आहे त्याला सुद्धा हळद लावलेली आहे. नंतर 2 दिवे जे आहेत त्यांना सुद्धा थोडी हळद लावायची आणि हे जे पानं आहे ते आपल्याला ह्या दिव्यामध्ये ठेवायचे आहेत. तर त्याला ते लावण्यासाठी अगोदर स्वस्तिक काढायचं, आजूबाजूला 2 थेंब ठेवायचे, म्हणजे हळदी कुंकू अक्षता लावायचं आणि अशा प्रकारे जे पानं ठेवून त्याच्यामध्ये सेंद्रिय नमक पूर्ण गच्च भरून द्यायचं आहे. ते पूर्ण सेंद्रिय नमक गच्च भरून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, हा जो दिवा आहे तो या ताम्हणात ठेवायचा आहे. या मोठे जे ताम्हण आहे त्याच्यात तो दिवा ठेवायचा आणि नंतर जो 2रा दिवा मी तुम्हाला सांगते, कारण की दिवा कधीही ठेवताना खाली ठेवू नका, डायरेक्टली ताम्हणामध्ये ठेवा. ताम्हणामध्ये ठेवल्यानंतर लाल कलरची फुलं किंवा पांढरे तुमच्या घरात असतील ते त्या दिव्याच्या खाली आपल्याला ठेवायचे आहे. लाल कलरची फुलं देवी मातेला खूप आकर्षित करतात, त्यामुळे मी लाल कलरची फुलं घेतलेली आहे. नंतर हा दिवा खाली न ठेवता आता माझी ही पूर्व दिशा आहे, त्यामुळे मी पूर्व दिशेला दिवा प्रज्वलित करते. तर पूर्व दिशेला ज्या ठिकाणी माझं मंदिर आहे त्या ठिकाणी मी हा दिवा प्रज्वलित करणार आहे. तर त्याच्यासाठी शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे आणि 2 वाती मिळून 1 वात ठेवायची. 1 दिवा घ्यायचा, त्याला मी हळद लावून घेतलेला आहे. दोन्ही दिव्यांना अगोदर छोटा दिवा ठेवलेला आहे मिठावर. छोटा दिवा ठेवल्यानंतर मी आता मोठा दिवा ठेवते, म्हणजे दिवा दिवसभर चालायला पाहिजे त्यामुळे. आणि त्याच्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आपल्याला. शुद्ध गाईचं तूप टाकल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी मंत्रसुद्धा म्हणावा लागतो. बघा, हा ज्या वेळेस आपण दिवा प्रज्वलित करतो त्यावेळेस आपल्याला मंत्रसुद्धा म्हणायचा आहे. तर हा दिवा प्रज्वलित करण्या अगोदर त्याला हळदी कुंकू अक्षता लावायची आहे. हळदी कुंकू अक्षता लावून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला गाईचे शुद्ध तूप टाकायचं आहे. शुद्ध तूप टाकून झाल्यानंतर आपल्याला त्या तुपामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, कारण की हळद ही लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे. आणि थोडंसं कापूर चुरून टाकायचा आहे. भीमसेन कापूर असेल, साधा कापूर असेल तो कापूर आपल्याला त्या दिव्यामध्ये अशा प्रकारे चुरून टाकून द्यायचा आहे थोडासा. आणि नंतर तो दिवा आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आता हा दिवा प्रज्वलित करण्यासाठी तुम्हाला तो
वरच्या साईडला ठेवायचा। झाल्यानंतर तो आपल्याला उचलून आता वरती ठेवायचा आहे। ज्या ठिकाणी मी मांडणार आहे दिवा दिवसभर तर राहणार आहे। सकाळी 6:30 वाजता हा दिवा चालू करणार तर संध्याकाळपर्यंत आपल्याला ज्या वेळेस लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येते तोपर्यंत हा दिवा आपल्याला राहू द्यायचा आहे। सोमवारच्या दिवशी, दुसरा श्रावण सोमवार येतो त्या दिवशी अशा प्रकारे आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिवा प्रज्वलित करताना तुम्हाला जे मंत्र मी वरती दिलेले आहे ते मंत्र अशा प्रकारे आहेत। आता दिवा ज्या वेळेस आपण प्रज्वलित करतो त्यावेळेस आपल्याला मंत्र म्हणायचे आहे। त्याच्यासाठी तुम्हाला अशाच प्रकारे दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता दिवा प्रज्वलित करण्याची वेळ तुम्हाला सांगते बघा। हा दिवा ज्या वेळेस आपण प्रज्वलित करतो तो खाली ठेवायचा नाही। आपल्याला एखादा पाट किंवा चौरंग याच्यावर तो दिवा मांडायचा आहे आणि खाली ताम्हण घेऊनच दिवा ठेवायचा आहे। आता दिव्याची जी वेळ आहे म्हणजे दिवा तुम्ही कोणत्या दिशेला लावावा तर दिवा उत्तर पूर्व किंवा म्हणजे उत्तर दिशेला लावू शकतात किंवा पूर्व दिशेला, ज्या ठिकाणी आपला देवघर आहे त्या ठिकाणी लावला तरी सुद्धा चालेल। नाही तर आपला जो आपला उत्तरचा भाग आहे म्हणजे आपल्या घरा म्हणजे तुमचं उत्तर दिशेला जर तुमचा दरवाजा असेल तर घरातल्या आतल्या बाजूला सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकतात। तुमचं जर पूर्वेचं घर असेल तर पूर्वेच्या घराच्या आतल्या बाजूला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे। हा दिवा प्रज्वलित करण्यासाठी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे ब्रह्ममुहूर्त म्हटलं तर 6, 6:30, 6, 6:30 किंवा 5, 5:30 ह्या वेळेस तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। हा दिवा प्रज्वलित करण्याच्या अगोदर त्याला हळदी कुंकू लावायचं आणि दिवा प्रज्वलित करायचा। दिवा प्रज्वलित करताना तुम्हाला मंत्र सांगते बघा। हा दिवा विझू देऊ नका। हा दिवा आपल्याला अखंड संध्याकाळपर्यंत राहू द्यायचा आहे, ज्या दिवशी सोमवार आहे त्या दिवशी, कारण की सिद्ध सोमवार म्हटला गेलेला आहे। तर दुसऱ्या सोमवारीच आपल्याला हा उपाय करायचा आहे, दुसऱ्या आणि चौथ्या। तर तुम्हाला काय करायचं त्या दिवशी सकाळी 6 म्हणजे 6, 6:30ला आपण उठून देवाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात जाण्यासाठी तर त्यावेळेस काय करायचं हा दिवा तुम्हाला त्यावेळेस प्रज्वलित करायचा आहे। तुम्ही हा दिवा तयार करून ठेवायचा आणि नंतर तिथं प्रज्वलित करायचा। ज्या ठिकाणी तुम्ही उत्तर दिशेला करत असतात किंवा देवांजवळ करत असतात त्या ठिकाणी तुम्हाला दिवा प्रज्वलित करताना मंत्र सांगते बघा। हा मंत्र म्हणूनच आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे। तर ते दिवा प्रज्वलित करताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे ओम श्रीम ह्रीम ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः। ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः। ओम नमः शिवाय ओम धनदाय नमः। ओम नमः शिवाय ओम धनदाय नमः। हा मंत्र शिवशक्ती म्हणजे भगवान शिवांचा आणि माता लक्ष्मीचा आणि कुबेर देवाचा आहे। त्यामुळे हा मंत्र बोलूनच आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे। हा दिवा आता हा दिवा लावल्यानंतर काय बदल घडतात बघा। ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये दिवा लावतो तर सोमवारच्या दिवशी हा दिवा तुम्ही लावणार त्या दिवशी तुम्हाला बदल सांगते की काय बदल घडतात। घरातली दारिद्र्यता दूर होते। हा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये जर आपण हा दिवा लावला तर आपल्या घरातली दारिद्र्यता जाते। अडकलेले पैसे असतील, कोणाकडे अडकलेले पैसे असतील ते सुद्धा तुमच्या जवळ येतात। कामधंद्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होते। व्यवसाय असेल त्याच्यामध्ये तुम्हाला खूप दुपटीने नफा प्राप्त होतो आणि नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे बाहेर जाते। सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते। घरातलं वादविवाद, कटकट, आजारपण संपूर्ण नाहीसा होतो। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि धन आकर्षित होतं। म्हणजे धन आपल्या घरामध्ये येतं। कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढते। धनाची आवक आपल्या घरामध्ये चालू होते। मन शांत राहतं, मन शांत होतं आणि घरामध्ये आपलं मन लागायला लागतं। आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्वरूप म्हणजे लक्ष्मी जागृत होते। लक्ष्मी माता जी असते ती आपल्या घरामध्ये जागृत होते आणि अचानक धनलाभाचे संकेत आपल्याला मिळतात। अचानक तुम्हाला धनलाभाचे संकेत सुद्धा या दिव्याने मिळत असतात। कर्ज जर असेल तुमच्यावर भरपूर प्रमाणात कर्ज सुद्धा तुमचं उतरतं म्हणजे समाप्त होतं या दिवा लावल्याने, मिठाच्या दिवा लावल्याने। शौर्य म्हणजे ऐश्वर्य, समाधान आणि यश तुमच्या घरामध्ये नांदतं। सुख समृद्धी येते, वैभव वाढतं हा मिठाचा दिवा आपल्या घरामध्ये प्रज्वलित केल्याने। स्वप्न म्हणजे जे स्वप्न पडतात ते स्वप्न सुद्धा तुम्हाला सकारात्मक स्वप्न तुम्हाला पडत असतात। सकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असते आणि सकारात्मकच गोष्टी तुम्ही बोलणार, नकारात्मक गोष्टी कधीच तुमच्या तोंडातून निघणार नाही। आणि लक्षात ठेवा ज्या वेळेस आपण दिवा दररोज म्हणजे हा जो दिवा आहे तुम्हाला सोमवारच्या दिवशीच प्रज्वलित करायचा आहे। दुसरा सोमवार आणि चौथे सोमवारी सकाळी लावला तर संध्याकाळपर्यंत तो दिवा आपल्याला राहू द्यायचा आहे।
तो दिवा विजता कामा नये, त्याच्यावर तुम्ही काच ठेवू शकतात किंवा दिवा असा पेटवायचा की त्या ठिकाणी हवा लागणार नाही, म्हणजे तो दिवा विजणार नाही, त्याच्याकडे लक्ष ठेवायचं. दिवा अखंडित आपल्याला जळू द्यायचा आहे. आणि हा दिवा लावण्यासाठी तुम्हाला शुद्ध गाईचं तूप लागणार आहे. शुद्ध गाईचं तूप घ्यायचं, हळद म्हणजे गाईचं तूप घ्यायचं आहे आणि 2 वाती मिळून 1 वात तयार करायची. ते तुम्हाला कृतीमध्ये संपूर्ण मी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. जर दिवा लावताना अचानक बघा, तुम्हाला आता संकेत सांगते, लक्षात ठेवा. ज्या वेळेस आपण दिवा लावतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं, तुम्ही ज्या वेळेस दिवा प्रज्वलित करणार आणि दिवा प्रज्वलित केला आणि त्यावेळेस तुमच्या घरामध्ये सुगंधित वातावरण, मन प्रसन्न होणार, म्हणजे अचानक असं काहीतरी झालेलं आहे, आपलं मन अतिशय प्रसन्न होतं दिवा लावल्याबरोबर. तर असं समजायचं आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता आगमन झालेली आहे, लक्ष्मी माता प्रसन्न झालेली आहे. दिवा लावताना तुमच्या अंगाला शहारे येतात, भरपूर प्रमाणात शहारे येतील. आपल्याला दिवा लावताना आपल्याला मन प्रसन्न होईल, खूप सुगंधित वास तुमच्या घरामध्ये येईल. तर त्यावेळेस समजायचं की लक्ष्मी मातेला आपली सेवा जी आहे ती लक्ष्मी मातेपर्यंत पोहोचलेली आहे आणि लक्ष्मी मातेचं आगमन आपल्या घरामध्ये झालेलं आहे, असा हा संकेत आहे. संकेत बघा, ज्या वेळेस जर दिवा लावल्यानंतर अचानक असं संकेत, जर दुसरा संकेत सांगते, जर दिव्याभोवती निळसळ, म्हणजे आता दिवा लावल्यानंतर ते दिव्याच्या आजूबाजूला निळसळ निळं निळं म्हणजे ब्ल्यू ब्ल्यू दिसायला लागलं दिव्याच्या आजूबाजूला, तर असं समजायचं आपल्या घरातली जी नकारात्मक शक्ती आहे, वाईट शक्ती आहे, ती पूर्णपणे नष्ट झालेली आहे आणि ती बाहेर गेलेली आहे. त्यामुळे ते निळं निळं ते संकेत ते दिवा दाखवत असतो. तर असा हा शक्तिशाली नकारात्मक शक्ती पूर्णपणे नष्ट करणारा हा उपाय आहे. अतिशय खूप प्रभावशाली उपाय आहे, मी सांगू शकत नाही. खूप म्हणजे आपल्याला याचा प्रचिती येते, आपल्याला अनुभव येतो. आपल्या घरामध्ये त्या दिवशी ज्या दिवशी आपण हा दिवा आपल्या घरामध्ये लावतो त्या घरामध्ये एवढं प्रसन्न वाटतं, वातावरण शुद्ध झालेलं असतं, असं वाटतं की आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता निवास करते, म्हणजे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आलेली आहे. आपलं मन प्रसन्न होतं, आपल्या घरातले लोक आनंदित होतात, आपल्या घरातला वादविवाद नष्ट होतो, नकारात्मक शक्ती पूर्णपणे बाहेर जाते. तर मिठाचे दिवे चूक काय करायची नाही. आता बघा, दिवा लावताना आपल्याला चूक काय करायची नाही. हा जो दिवा मी तुम्हाला सांगितला, हा फक्त आपल्याला सेंदे नमकचाच वापर करायचा आहे. आपल्या घरातलं मीठ त्याच्यात वापरायचं नाही. दुसरं, शौचालय किंवा बाथरूम जोड हा दिवा तुम्हाला लावायचा नाही. दिवा लावताना जे आपण घरामध्ये चप्पल घालतो तो चप्पल घालून तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा नाही. स्त्रियांनी आता तुमचं स्त्रियांचं जर मानसिक म्हणजे वजस्वला धर्म आलेला असेल किंवा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही दिवा लावायचा नाही. तुमच्या घरात जर मुलगी असेल, तुमची सासू असेल, त्यांना तुम्ही दिवा लावायचा. ते दिव्याजवळ तुम्हाला भटकायचं सुद्धा नाही. दिवा लावल्यानंतर टीव्ही, मोबाईल लगेच पाहू नका. त्या ठिकाणी मंत्र स्तोत्र म्हणा, स्तोत्र आपल्या घरामध्ये लावा. देवीचा कनकधारा स्तोत्र लावा किंवा श्री सुक्त लावायचा आहे. देवीचा जो मंत्र आहे किंवा देवीचा श्रीम 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 हा बीज मंत्र आहे, या मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे. तर अशा प्रकारे ह्या दिव्याची तुम्ही अशा प्रकारे मिठाचा दिवा तुमच्या घरामध्ये लावला, कशाचीच कमतरता राहणार नाही. तुमचं नशीब बिघडेल, सोन्यासारखे दिवस येतील, म्हणजे करोडपती बनण्यापासून तुम्हाला कोणीच थांबवणार नाही. धनसंपदा तुमच्या घरामध्ये येईल. अनुभव घेऊन बघा, खूप अनुभवसिद्ध असा उपाय आहे. आता एक दादा होते, त्यांना असा अनुभव आलेला होता, त्यांनी अनुभव सुद्धा शेअर केलेला आहे की ते खूप कर्जामध्ये बुडालेले होते, त्यांना खूप कर्ज झालेलं होतं आणि त्यांनी हा उपाय करून बघितला तर त्यांना खूप फरक जाणवला. कर्जापासून मुक्तता मिळाली, धनसंपदा येऊ लागली, कामामध्ये यश मिळालं आणि त्यांचं जे जीवन आहे ते सुखमय झालेलं आहे. हा खूप पूर्वीपासून चालत आलेला उपाय आहे. खूप म्हणजे एका आजींनी एका माणसाला सांगितलं होतं, तर त्या माणसाने ह्या दिव्याची अशी म्हणजे उपाय सांगितलेला आहे भरपूर जणांना आणि याचा अनुभव खूप जणांना आलेला आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये श्रावण महिन्यामध्ये ह्या मिठाचा दिवा तुमच्या घरामध्ये नक्कीच प्रज्वलित करा. अनुभव घ्या. तुम्हाला जर अनुभव आला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला अनुभव येईलच, महिन्यामध्ये तुम्हाला संकेत काहीतरी मिळतीलच आणि खूप चांगल्या बातमी तुमच्या घरामध्ये निर्माण होईल. तुमच्या मनातले स्वप्न पूर्ण होतील. जे इच्छा आहे, आकांक्षा आहे, दारिद्र्य